सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांच्या संदर्भात माझे विचार व्यक्त करण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, आज सकाळी मी एक विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो, पण आपण हुशार आहात, आपल्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, त्यामुळे आपण जाणीवपूर्वक त्यावेळेस मला बोलू दिलं नाही, कारण आपल्याला माहिती होतं की पुरवणी मागण्यांमध्ये हा विषय मांडता येईल आणि म्हणून मी आपले आभार देखील मानतो। खरं तर आज अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे तरुण आणि तरुणी हे आझाद मैदानावर बसले आहेत, उपोषण चाललंय। या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला। देशामध्ये केवळ 2 कायदे आरक्षणाचे 50% वरचे हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले। त्यातला एक कायदा हा महाराष्ट्राचा कायदा आहे की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं। पण या 2 कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला, घटनापीठाकडे गेला, कुठली स्थगिती आली नाही। महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला, मी जसं काल सांगितलं 2 हिअरिंग आमच्या काळात झाले, कुठली स्थगिती आली नाही। परंतु अध्यक्ष महोदय, त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले। अध्यक्ष महोदय, खरं तर इथे जे जवळजवळ 2400 ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जे सिलेक्ट झाले आहेत, असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत, यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली। तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं, तुम्ही स्वतः कोर्टामध्ये GR दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही, असा GR काढून टाकलेला आहे। कोर्टाने त्याची नोंद घेतली। त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत। पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात, तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही। आज अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली। आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली, कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका, अशा प्रकारे नाही झाला अध्यक्ष महोदय। आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत। काय कारण आहे? आपले नागरिक चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही, अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते, यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय। त्याच वेळी अध्यक्ष महोदय, आपण बघा, आज एकीकडे मराठा समाजाच्या संदर्भातला हा विषय, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या संदर्भात देखील एक संभ्रम तयार झालाय। अध्यक्ष महोदय, सरकारमधले मंत्री हे मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली ना अध्यक्ष महोदय, सरकारमधले मंत्री सरकारच्या विरोधात मोर्चे काढू शकत नाहीत। त्यांना जर मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघतोय सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढायला चालले आहेत, तेच सरकारच्या विरोधात मेळावे घेतात आणि मग कुठेतरी त्यांच्या शपथेचा भंग देखील त्या ठिकाणी। अध्यक्ष महोदय,
खऱ्या अर्थानं या सरकारनं निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे, ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी केलं जाणार नाही. हे निसंदिग्धपणे सांगण्याची आवश्यकता आहे आणि मंत्र्यांनी हे मंत्रिमंडळात मांडण्याची आवश्यकता आहे. बाहेर का बोलता, बाहेर का मोर्चे काढता? स्पष्टपणे मंत्रिमंडळाचा ठराव घ्या की ओबीसीच्या आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आम्ही मराठा समाजाचा कायदा तयार केला, त्यात तरतूद टाकलेली आहे, ओबीसी समाजाला प्रोटेक्शन दिलंय आणि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर जरी स्थगिती दिली असली तरी कायद्यावर स्थगिती नाही आहे, त्यामुळे ती तरतूद आजही लागू आहे जी याच सभागृहाने तयार केली आहे, त्यामुळे कायदेशीररित्या ते प्रोटेक्शन आहेच. मग अध्यक्ष महोदय, हे चाललं काय आहे नेमकं? म्हणजे सरकारी पक्षाच्याच लोकांनी ही भूमिका घ्यायची, तीही भूमिका घ्यायची, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे जर सत्तारूढ पक्षच करणार असेल अध्यक्ष महोदय, सरकारी पक्ष करणार असेल तर कशी कायदा आणि सुव्यवस्था राहील, कसा समाज एकसंघ राहील? आज अध्यक्ष महोदय, एक गोष्ट या सरकारने निसंदिग्धपणे सांगितली पाहिजे आणि आपल्या मंत्र्यांना पहिले सांगितली पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी अध्यक्ष महोदय ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही. आणि आमची भूमिका पक्की आहे, ओबीसी आरक्षणात जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही ते मान्य करणार नाही. ही आमची भूमिका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खरं तर आज आपण बघा, धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष मध्ये कोर्टात केस आहे. मागच्या काळात आम्ही सोबत होतो, त्यावेळेस आम्ही ऍफिडेव्हिट देखील त्याच्यामध्ये दाखल केलं, पण त्याच वेळी केसचा निकाल लागायला कदाचित उशीर होईल म्हणून आदिवासी समाजाला जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना स्वतंत्रपणे बजेट करून धनगर समाजाला लागू करण्याचा आपण निर्णय घेतला. 1000 कोटी रुपये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आपल्या बजेटच्या माध्यमातून दिले. आज अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या योजना बंद आहेत, एकही योजना या ठिकाणी सुरू नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने खरं म्हणजे सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला समजत नाही, पण कुठेतरी वेगवेगळी घटकं जी आहेत त्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात सरकार संदिग्धता निर्माण करते आहे, लोकांच्या मनात भयाचं वातावरण या ठिकाणी तयार होत आहे आणि ते कुठेतरी दूर झालं पाहिजे असं माझं मत आहे. काल परवा मी आमच्या वडेट्टीवार साहेबांचं एक वाक्य त्या ठिकाणी वाचलं, खरं खोटं माहित नाही. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ओबीसींकरता काहीच केलं नाही आणि त्यामुळे मी त्यांच्या संदर्भात शिवाजी पार्कवर चर्चा करायला तयार आहे. त्यांना हे माहितीच नाही की ते ज्या ओबीसी मंत्रालयाचे मंत्री आहेत ते मंत्री ते खातच मी निर्माण केलंय, हे त्यांना माहितीच नाहीये. पण ठीक आहे, राजकीय भाष्य होत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर फार गांभीर्याने टोपेसाहेब आपण घेत नाही त्या गोष्टी. आज खरं तर अध्यक्ष महोदय, सरकारला वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षपूर्तीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सरकारने एक पुस्तक काढलं. आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की विरोधकांनी आमचं पुस्तक वाचलं पाहिजे, आम्ही काय केलंय. तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपल्याला वाचावंच लागतं, ऐकावंच लागतं. त्यामुळे हे जे पुस्तक आहे ना अध्यक्ष महोदय, हे पूर्ण वाचलं. अध्यक्ष महोदय, पुस्तकाचं नाव खूप छान आहे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. थांबूच नाही, महाराष्ट्र कधी थांबूच शकत नाही, महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. महाराष्ट्राची ताकद इतकी मोठी आहे अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राला थांबवण्याची कोणाचीच ताकद नाहीये. पण ज्यावेळेस हे पुस्तक मी वाचलं की महाराष्ट्र थांबला नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय, मला हे लक्षात आलं की याचा अर्थ असा आहे, घोषणा थांबणार नाही आणि अंमलबजावणी होणार नाही. याच्या व्यतिरिक्त यामध्ये खरं म्हणजे आपण जर हे पुस्तक बघितलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या पुस्तकात संदेश दिलाय आणि चांगला संदेश दिलाय. महाविकास आघाडीतील माझ्या प्रत्येक सहकार्याने एक दिलाने एकजुटीने निर्णय घेण्यात साथ दिली, कुठेही विसंवाद अथवा मतभेद नाही, कुठेही नाही साहेब अध्यक्ष महोदय. मग वीज बिलाचं काय झालं, वीज बिलाच्या सवलतीचं काय झालं? आता आम्हाला तर या ठिकाणी चव्हाण साहेब फक्त ते पेपरमध्येच वाचायला मिळतं, आम्हाला स्टेटमेंट वाचायला मिळालं, खरं खोटं माहिती नाही. पण तुम्ही म्हणालात की ते आपल्या यांनी चर्चा केली नव्हती आमच्या राऊत साहेबांनी. मग आमचे थोरात साहेब म्हणाले की नाही नाही, हे का सांगतात, चर्चा तर ऑलरेडी झाली होती. मग ते म्हणाले की माझं तर ठरलं होतं पण अजितदादा नाही म्हणाले. मग अजितदादा म्हणाले माझा काय संबंध येतो. मग त्यांनी सांगितलं की 8 वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली
आणि मुख्यमंत्र्यांनीच ती मंजूर केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पूर्ण मौन धोरण ठेवलं. एक अक्षरही विजेच्या बिलाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री बोललेच नाही. काय अध्यक्ष महोदय एकमेकात संवाद आहे? सांगा मला, किती सुंदर संवाद आहे. मुख्यमंत्री महोदय सांगतात चांगला संवाद आहे. हा कुठला संवाद आहे? अध्यक्ष महोदय, तुम्हाला विसंवाद करायचा, विसंवाद करा. एकमेकाची डोकी फोडायची फोडा, नका फोडू तशी, पण फोडायची असतील तर फोडा. पण किमान तुम्ही जी आश्वासनं दिली ती तर पूर्ण करा. कोणी म्हटलं होतं का, राऊत साहेबांना कोणी सांगितलं होतं का घोषित करा? पहिल्या त्यांनी घोषित केलं राऊत साहेबांनी की आम्ही मोफत वीज देणार. आहे ना? आहे 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 आहे. काय काळजी करू नका. अहो इकडे इकडे बरं चालू द्या, इकडे बोला. काय हरकत नाही. विरोधी पक्ष नेते, पॅकेजवर आहे, पॅकेजवर आहे. विरोधी पक्ष नेते. हो हा, तुमच्याकडे सॉरी, ते मंत्रीच मला त्रास देतात. सांगा. तेव्हा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे हा इतका संवाद आहे. आपल्याला माहिती आहे MSRD आणि PWD यांचा काय नेमका वाद झाला, सचिवांचा काय वाद झाला, संवादाचा वाद होता तो. नगर विकासच्या संदर्भात काय झालं, तोही संवादाचा वाद होता. आमचे दादा भुसे आणि आमचे बंटी पाटील साहेब, संवाद फारच चांगला संवाद होता. पेपरला वाचायला मिळतं, खरं खोटं माहिती नाही, पण काही काही वाचायला मिळतं गोष्टी ऍग्री युनिव्हर्सिटीच्या संदर्भात. जाऊ दे, आता मी सगळ्या गोष्टी काही वाचत नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी बघा, आमच्या सुधीर भाऊंनी बिलाच्या संदर्भात सांगितलं. मी तर अध्यक्ष महोदय हे आपल्याकडे बिलांचं कंपायलेशनच पाठवतोय. देऊन द्या अध्यक्ष महोदयांना, आपण बघा स्वतः. गरीबाची बिल आहेत, गरीबाची बिल आहेत अध्यक्ष महोदय सगळी, आणि पूर्ण महाराष्ट्रातनं सॅम्पल तयार केलाय. मंत्री महोदय म्हणाले वीज वापरली आहे तर बिल भरावं लागेल. हो जरूर, वापरलेल्या विजेचं बिल भरू, पण जी वापरलीच नाही त्याचं कसं भरणार आहे? आपण बघा, आता या ठिकाणी चष्मा लागतो आजकाल बाबा. आता या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक ग्राहक आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च सरासरी बिल 5,910, जुलैचं बिल आहे 66,790. दुसरा ग्राहक आहे 1,200 रुपयाचं बिल आहे, आता 18,100 रुपये. तिसरा ग्राहक आहे 850चं बिल आहे, जुलैमध्ये 13,060. चौथा ग्राहक आहे अध्यक्ष महोदय फेब्रुवारीमध्ये 280 रुपये आणि जुलैमध्ये 31,000 रुपये. एक अजून ग्राहक आहे ज्याला 235 रुपये, 21,980 रुपयाचं बिल आहे. आणि एवढंच नाही अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी या आमच्या जनाबाई सीधा मगर चिखली, मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे बहुतेक, अध्यक्ष महोदय यांचं घरच वाहून गेलं. घरच नाही आहे, घर वाहून गेलेलं आहे. आणि त्यांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी 2-2, 3-3 हजार रुपयाचं बिल येऊन राहिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझं म्हणणं एवढंच आहे की हा जो काही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद सांगितलेला आहे, हा संवाद कुठेतरी अध्यक्ष महोदय निर्णयात दिसू द्या ना. आज या विजेच्या बिलाच्या संदर्भात फसवणूक केली आहे, फसवणूक सरकारने घोषणा करून केलेली फसवणूक आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. एवढं काय नाही याला मंत्री महोदय, हे जे माननीय विरोधी पक्ष नेते जे काही भूमिका मांडतात आहेत, महाराष्ट्रामध्ये एव्हरेज बिल देण्याची जी पद्धत आहे ती तातडीने थांबवली पाहिजे, नाहीतर हे विषय सातत्याने येतात. तिथं मीटर नाही आहे, त्याचं घर नाही तरी त्याला बिल जातं. हे एव्हरेज बिलची पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी संदेश दिलाय. बोलो असं शांत शांत. भास्करराव, माननीय मंत्री माननीय विरोधी पक्ष भास्करराव, नेते तुम्ही इकडे.
इकडे इकडे बघून बघा. आता भास्करराव बसा. इकडे बघा. ओ ओ मागचे लोक पण इकडे इकडे. भास्करराव इकडे ऐका. ओ सुधीर भाऊ, एव्हरेज बिल देण्याची पद्धत ही काही या सरकारचीच नाही, ही अनेक वर्षाची परंपरा नाही. ऐका ना. नाही, ही परंपरा आहे आपल्या राज्यात. ही पद्धत बदलवली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. हे कोणत्या सरकारने आणि काय हा विषय नाही आहे. हे काही मागच्या काळात नव्हतं चालू असाही भाग नाही आहे. त्याच्यामुळे हा काही कोणाचा विषय नाही आहे, राजकीय विषय नाही आहे. अगदी बरोबर आहे अध्यक्ष महोदय, आपण सर्वांना उद्देशून ते बोललात, पण आमच्या भास्कररावांना ते इतकं लागलं की ते खालून असं म्हणाले की सरकारला सरकारचं काम करू द्या, तुम्ही का सांगता. तर भास्करराव, तुम्ही नियमाने चालणारे आहे असं नाही म्हणतायत आपल्याला. तुम्ही नेहमी नियमाने चालताना. थोडा 1 मिनिट त्याचं होऊ द्या एकदा थोडस त्याचं. हा बोला. माझ्या नशिबाचा भाग आहे तो. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये चर्चा चालली, आपण परवानगी दिली आहे, विरोधी पक्षनेते महोदय बोलतायत, सन्मान्य सुधीर भाऊ बोलले, आपण अध्यक्ष या नात्याने चेअरवर बसलात, सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ऐकायला बसतात. हे गेल्या 5 वर्षातलं पहिलं चित्र मी बघतोय. एक असं कधीही होत नव्हतं. फायनान्स मिनिस्टर बसत नव्हते, मुख्यमंत्री बसत नव्हते, अध्यक्ष तर राहू द्या असंच असायचं सगळं. एक आपण त्यांना स्कोप देताय, आपला अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आपण मगाशी मला सांगितलं, मी पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करतो पण मजेत बोललो, कारण ते अतिशय दोस्त आहे. गेले 25 वर्ष आम्ही एकत्र आहोत सभागृहामध्ये, 26 वर्ष झाली आम्हाला सर्वांना. एकाच वेळेला आम्ही सगळे आलोय, देवेंद्रजी मागावून आलेत. पहिला सुधीर भाऊनी मीच आहोत, बरोबर ना सुधीर भाऊ. हा, आणि म्हणून अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ ऑर्डर बोलतोय. खरं तर पुरवणी मागण्यांवर इतकी चर्चा कधीच आयुष्यात होत नाही, पण आपण खास बाब म्हणून दिली, मला काही बोलायचं नाही. 57 खाली रूल. पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की मी आणि सन्मान्य मंत्री महोदय, गृहमंत्री मंडळ अनिल भाऊ देशमुख हे आम्ही खासगीत बोलत होतो, आपल्याबद्दल बोलत नव्हतो. पण अत्यंत चलाकीनं माजी मुख्यमंत्री महोदयांनी माझं रेकॉर्डवर आणलं की भास्करराव बसून असे बोलले, आणि म्हणून मी बोललो नाही ते, आणि उभं राहून मी बोलत नसल्यामुळे रेकॉर्डवर यायचा प्रश्न येत नाही. पण सन्मान्य देवेंद्रजी उभं राहून बोलल्यामुळे भास्करराव काहीतरी चुकीचं बोललेत असाच जो मेसेज गेलाय, तो त्यांचा शब्द रेकॉर्डवर काढून टाकावा, हा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे. कशासाठी आहे? अध्यक्षांनी एवढं दिसावं, मुठा गाव. बरं, सोशल डिस्टन्स चल. नाही, आमच्या मित्राबद्दल चुकीचं रेकॉर्डवर ठेवू नका, आणि त्यांना चांगली उपरती झाली आणि त्यांनी मी बोललो नाही असं सांगितलं आणि ते वापस घेतलं. हेच आम्हाला अपेक्षित होतं. आम्हाला रेकॉर्ड ठेवून करायचं काय? अध्यक्षांबद्दल एखादी गोष्ट तिथनं बोलली गेली आणि आम्हाला ती जर ऐकू आली तर आम्हाला अध्यक्षांच्या कानी टाकणं आवश्यक आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही ते परत घेतो किंवा नाही बोललो किंवा आमचं मत नाही आहे, जे काही तुम्ही बोलले असाल, ठीक आहे, संपला विषय, त्याला काय प्रॉब्लेम आहे? चला. अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांचं विधान आपण बघा. ते असं म्हणाले की लोकशाहीत विरोधी पक्ष देखील सत्ताधारी पक्ष इतकाच महत्वाचा असतो. राज्यातील विरोधी पक्ष नेते आणि सदस्यांनी देखील मार्गदर्शन केले, त्यांची वर्षपूर्ती निमित्ताने मी आभार मानतो. आता अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्र्यांनी आमचे आभार मानले, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी दादांचा संदेश काही वाचला नाही, आणि त्यामुळे त्यांनी आमची तक्रार केली पंतप्रधानांकडे की कोरोनाच्या काळात हे आंदोलन करतात. आणि मग कोरोनाच्या काळामध्ये मुंबई बंद, महाराष्ट्र बंद हे आंदोलन करणं योग्य आहे? सरकारी पक्षांनी करणं चांगलं आहे, त्यांनी ते आंदोलन करायचं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी भूमिका घेतो त्यावेळेस आपण नेमकं काय करतो याही संदर्भात अध्यक्ष महोदय लक्ष घातलं पाहिजे. आता मी याच्यामध्ये एक एक गोष्ट बघत होतो. आता त्यात असं लिहिलंय अध्यक्ष महोदय की महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, योजनांना गती देण्यासाठी, त्यातील अडचणी दूर करण्यासाठी, नवीन योजना आखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष. फार चांगली गोष्ट आहे. पण आपला
वेश्यांचं घोषित केलंय, 1 रुपया नाही दिला. नाही पण त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा धंदे केले. हो. नाही अध्यक्ष महोदय, चांगला आहे आपला विशेष कक्ष. देवेंद्रजी का सांगतोय जे राहिले सप्लिमेंटरी आहे. आहे. ठीक आहे अध्यक्ष महाराज, संसदीय कामकाज तुम्हाला 4 तास दिलेच आहेत. अध्यक्ष महोदय, आम्हाला या मंत्र्यांकडनं संरक्षण द्या बस, बाकी काही नको. चंद्रकांत दादागत द्या ना. हा. दादागा संरक्षण द्या यांच्याकडे. आम्हाला फक्त मुश्रीफ साहेबांपासून संरक्षण द्या. यांना त्यांच्यापासून तुम्हाला पाहिजे मामा, दुसरं कोणाला नाही. अध्यक्ष महोदय, हा विशेष कक्ष या ठिकाणी सांगितलेला चांगली गोष्ट आहे, केला पाहिजे. पण मला असं वाटतं की आमच्या महिला बाल कल्याण मंत्र्याची क्षमता कमी लेखू नका. आमच्या ताई आता नाही आहेत सभागृहामध्ये, त्यांची क्षमता कोर्टातही सिद्ध झाली आहे, पोलिसाला घाबरत नाही. अध्यक्ष महोदय, पोलिसाचा अपमान कोणी करायचा नाही, कानशिलात लावायची डायरेक्ट. तुम्ही सगळे उत्तर द्या बसतो. चला इकडे. असं आहे, आपल्या माहिती करता सांगतो, एखाद्या मंत्र्याला जर कोर्टाने कन्व्हिक्ट केलं, वैयक्तिक निर्णय होत नाही. ते मंत्री आहेत, शपथ घेतली आहे, खरं म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जरा तिकडे समजावून सांगा, नवीन नवीन सदस्य थोडं त्यांना समजलं पाहिजे. आता अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी सारथीला आम्ही भरीव निधी दिला असं या ठिकाणी सांगितलंय. कधी दिला? पहिले मारून टाकलं आणि मग मारून टाकल्यानंतर त्याला निधी दिला. सांगा किती योजना चालल्यात सारथीच्या? निधी दिला तर कोणती योजना चालली आहे सारथीची? मला सगळ्या योजना बंद आहेत, एक योजना या ठिकाणी सुरू नाही आहे. आणि ते दिला कधी निधी? तर पहिल्यांदा ते खातं काँग्रेसकडनं राष्ट्रवादीकडे घेतलं आणि त्याच्यानंतर निधी दिला आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या ठिकाणी निधी दिला. खरं तर आता आपण बघा, एकीकडे केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध चाललाय महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस केंद्राने कृषी कायदे तयार केले आणि अध्यादेश निघाले, हे अध्यादेश लागू करणारं पहिलं राज्य कुठलं होतं? ते महाराष्ट्र राज्य होतं. आपण 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढली, आपण 10 ऑगस्टला पत्र इश्यू केलं, पत्राची कॉपी आहे आणि त्या कॉपीमध्ये महाराष्ट्राचं सरकार म्हणतंय की शेतकऱ्यांकरता फायद्याचे कायदे आहेत आणि त्याच्यामुळे याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारण आल्यानंतर मग आपण त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यावर मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली. आता किती गंभीर आहोत आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात. 30 सप्टेंबरला मंत्रिमंडळात त्या संदर्भातली चर्चा झाली होती. 4 नोव्हेंबरला समितीचं गठन झालं. अध्यक्ष महोदय, एकही बैठक शेतकऱ्यांच्या संदर्भात जी समिती मंत्रिमंडळाची तयार केली त्याला फुरसतच मिळाली नाही, एकही बैठक त्याची झालेली नाही. बरं, हा विरोध किती बेगडी आहे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने जे कायदे तयार केले त्यातला कंत्राटी शेतीचा कायदा सगळ्यात पहिले कोणी तयार केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राने तयार केला कंत्राटी शेतीचा कायदा. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना केला आणि महाराष्ट्रात तो कायदा आजही लागू आहे. आणि मी तर सांगतो, महाराष्ट्राने त्याचे फायदे बघितले आहेत. आज मला सांगा, नाशिकमध्ये दादा भुसेच्या व्हॅल्यू चेन तयार झाल्या, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत झाल्या? त्या कंत्राटी कायद्याच्या अंतर्गतच झाल्या. मग मला कधी कधी समजत नाही, आमचे राज्यमंत्री महोदय ते दिल्लीला गेले होते आणि कशाला दिल्लीला गेले? महाराष्ट्राच्या कंत्राटी कायद्याविरुद्ध इथेच आंदोलन करायला पाहिजे ना. इथे म्हटलं पाहिजे ना, पहिले महाराष्ट्राने केलेला कायदा रद्द करा, कारण महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या कायद्यात काहीच फरक नाही आहे. एवढाच फरक आहे,
महाराष्ट्राच्या कायद्यात रिझोल्युशन मेकॅनिझम नव्हतं, कारण त्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडली नसेल. केंद्राच्या कायद्यामध्ये रिझोल्युशन मेकॅनिझम आहे, म्हणजे त्याहीपेक्षा जास्त चांगला कायदा आहे. पण दिल्लीला जाऊन आंदोलन, अरे बाबा इथे करा ना, इथे तो कायदा लागू आहे. प्रायव्हेट एपीएमसी आमच्याकडे चालू आहे. महाराष्ट्राने 27 लायसन्स थेट खरेदीचे पहिल्यानं महाराष्ट्राने दिले आहेत, कॉर्पोरेटला देखील दिले आहेत. थेट खरेदी महाराष्ट्रात आजही चालली आहे. आणि अध्यक्ष मोरे एवढंच नाही, खासगी एपीएमसीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बाजार भाव देखील मिळतोय. आणि हे सगळं या ठिकाणी असताना कुठेतरी हा बेगडी विरोध अध्यक्ष मोदी या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून आपण बघा, महाराष्ट्रामध्ये आमच्या थोरात साहेबांनी ट्रॅक्टर चालवलं, पण जनता नाही उतरली, शेतकरी नाही उतरले, आंदोलनात कुठेही नाही उतरले. कारण अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या हिताकरता हे आहे. माननीय देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात दादा लिहून ठेवलेलं आहे की बारामतीमधनं ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर कंपल्शन करता की मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच मी माझा माल विकला पाहिजे, त्यावेळी माझ्या घामाच्या पैशातनं 17% अधिकचा पैसा हा मला दलालाला द्यावा लागतो. आणि म्हणून हे कंपल्शन काढलं पाहिजे आणि मला कुठेही शेतमाल विकण्याची मुभा दिली पाहिजे. हे आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं. ते खरं आहे, योग्य आहे, बरोबर आहे. आणि तोच कायदा तयार झालेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने खरं म्हणजे कायद्याच्या अंतर्गत पहिली तक्रार ही महाराष्ट्रात झाली आणि त्या तक्रारीचं रिझोल्युशन देखील या नवीन कायद्याच्या अंतर्गत झालं. जे रिझोल्युशन मेकॅनिझम नव्हतं अध्यक्ष महोदय, ते रिझोल्युशन देखील पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये झालं. आणि म्हणून खरं तर आता या संदर्भात जर अधिक बोलायचं मी ठरवलं तर याची सुरुवात कुठे झाली माहिती आहे? 2013 साली माननीय मनमोहन सिंगजींनी आणि माननीय पवार साहेबांनी एक कमिटी तयार केली होती आणि देशभरातल्या मंत्र्यांची कमिटी होती आणि त्याचा अध्यक्ष केलं होतं आपल्या राज्यातले मंत्री हर्षवर्धन पाटील यांना. त्या कमिटीचा टास्क फोर्सचा रिपोर्ट माझ्याकडे आहे आणि हा रिपोर्ट स्वीकारलाय. आणि या रिपोर्टमध्ये आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय, अतिशय स्पष्टपणे धिस कमिटी इज सेट अप ऑन 2 March 2010 to persuade various states and UTs to implement the reforms in agriculture marketing through adoption of Model APMC Act, Model APMC Rule. आणि मग त्यात पुढे काय म्हटलंय? या ठिकाणी म्हटलेलं आहे की in the era of globalization and liberalization, farmer needs competitive and alternative marketing channels and integrated national market. To integrate all the stakeholders of food marketing chain on one hand and provide competitive price to farmers, good quality produce to consumers, reduce wastage and minimize marketing cost to the farmers. आणि मग मी सगळं काही वाचणार नाही, पण याच्यात काय म्हटलंय बघा. केंद्राचा जो कायदा आहे एसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा, ज्याच्यावर 3 कायद्यापैकी एका कायद्यावर आज वाद चाललाय, काय म्हणतो हा रिपोर्ट? ड्यू टू द रेस्ट्रिक्टिव्ह प्रोव्हिजन्स ऑफ एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट and various control orders issued thereunder, private investment in large scale storage and marketing infrastructure, including in the areas of contract farming, direct marketing, have not been very encouraging. Under the present system, the marketable surplus of one area moves out to consumption centers through a network of middlemen and traders and institutional agencies. Though there is no national level regulation for the same, the existing regulation does not provide a barrier for free market in the country. There are many significant interstate barriers. आणि मग कुठले कुठले ते सांगितलेलं आहे आणि त्याकरता अशा प्रकारचा कायदा तयार केला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तिन्ही कायद्यासंदर्भात दादा मी आपल्याला पाठवतो, कदाचित आपण वाचलंही असेल. आता कधी कधी राजकीय कंपल्शन असतं आपलं, त्यामुळे एखाद्या गोष्टीला आपल्याला सपोर्ट करावा लागतो. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी the regulatory framework needs to undergo change by providing free hand to private sector to its own operate and manage markets, alternate marketing system with backward and forward linkages. The government may at best formulate rules of the game
फॉर द मार्केट, म्हणजे सरकारने चालवू नका, सरकारने केवळ रूल तयार करा. द रोल ऑफ गव्हर्नमेंट शुड बी दॅट ऑफ फॅसिलिटेटर ओनली. कोणी म्हटलंय हे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये, युपीएच्या सरकारमध्ये माननीय मनमोहन सिंगजी आणि माननीय शरद पवार साहेबांनी तयार केलेल्या कमिटीनी दिलेला रिपोर्ट, जो स्वीकारलेला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं काय म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्राला फॉलो केलं पाहिजे, केंद्राने अनुकरण केलं पाहिजे. आता हे अनुकरणच केलंय, मग काय विरोध करता त्याच्याकरता? त्यामुळे हा विरोध अध्यक्ष महोदय हा राजकीय विरोध आहे, पण मी त्याच्यावर फार काळ काही बोलणार नाही. मला एक सांगा, एमएसपीच्या संदर्भात तर केंद्र सरकारने लेखी दिलं नाही, आतापर्यंत का नाही घेतलं? आणि तुम्हाला मुश्रीफ साहेब आठवण करून देतो, आता आलाय, मी खाली बसून बोललो तरी मी तुम्हाला आठवण करून देतो. आमच्या सरकारने कायदा आणला होता, एमएसपी पेक्षा खाली जर खरेदी केली तर 1 वर्ष गुन्हा होईल. आपण सगळ्यांनी विरोध केला होता, पास नाही होऊ दिला, तो पास नाही होऊ दिला. मला असं वाटतं की शेवटी राजकारण किती करायचं याचाही निर्णय आपल्याला करावा. आता याच्यात लिहिलं अध्यक्ष महोदय, काय लिहिलंय? 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी. आता ही किती केली हे तर मला माहिती नाही. कापसाची खरेदी अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्याचे तर सगळे पैसे केंद्र सरकार आपल्याला देतं, पण तरी तुम्ही खरेदी केली असती तर आम्हाला अडचण नव्हती. पण आपण बघा, आता इथे माझ्या जो जी 24 तासची बातमी आहे, जळगाव कापूस खरेदी केंद्रापासून 4 दिवसापासून बळीराजाचे हाल, 7 डिसेंबर 2020 ही लोकमतची बातमी माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्याची अडवणूक नांदेडमध्ये 6 डिसेंबरची बातमी आहे. खामगावची बातमी माझ्याकडे आहे. कापूस खरेदी केंद्रावर दुजाभाव, लोकमतची बातमी आहे. अध्यक्ष महोदय, कळंब कापूस खरेदी केंद्रावर पणन महासंघाने दाखवला ठेंगा, सकाळची बातमी माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, मागील वर्षीच्या खरीपाचा आणि याही वर्षीचा अध्यक्ष महोदय, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कुठली खरेदी झाली नाही. कुठली खरेदी अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाली नाहीये. पिकेल ते विकेल असं आपण सांगितलं, कोण घेणार आहे? आज सगळ्या खरेदी केंद्रांची अध्यक्ष महोदय अशी अवस्था आहे की केंद्र सुरू झाले नाहीत आणि शेवटी शेतकऱ्यांनी खरेदी केली. आणि जवळजवळ सगळ्या गोष्टींची खरेदी आपण केल्यानंतर काहींमध्ये 50% आणि काहींमध्ये 100% पैसा अध्यक्ष महोदय हा केंद्र सरकार देते. म्हणजे शेतकरी आज अडचणीत आला, त्याला मदत तर नाहीच, पण शेतमालाची खरेदी देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केली नाही, ही अवस्था आहे. आज आपण बघा, कर्जमाफीच्या संदर्भातली परिस्थिती तीच आहे. आपण सांगितलं याच्यामध्ये पुस्तकात 97% लाभार्थ्यांना कर्जमाफी दिली आणि 30,77,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. म्हणजे अध्यक्ष महोदय 31 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला असं आपण सांगताय. आणि या 30 लाख शेतकऱ्यांना 19,643 कोटी रुपये दिले. आज अध्यक्ष महोदय, मग जी कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही आणि आम्ही सोबत असताना केली होती, त्या कर्जमाफीच्या स्टेटमेंट प्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी 44,04,147 शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. म्हणजे ही जी तुम्ही 97% म्हणता ना, त्यात 31 लाखाचा लाभ आहे आणि जी आम्ही आधी केली होती त्यात 44 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय हा त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे, हे नमूद करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघा याच्यामध्ये काय सांगितलं, म्हणजे सरकार येतात जातात. आता आमचंही सरकार आलं तर मागच्या सरकारने काही चांगली कामं केली असतील, ती कामं आम्ही पुढे नेली असतील, हे खरं आहे. पण तुमच्या पुस्तकात सगळी आमच्याच काळातली कामं का? तुम्ही सगळी तीच कामं, बरं कमीत कमी मग मान्य करा ना की मागच्या काळात सुरू झाली होती, आम्ही आता ती अधिक चांगली करतोय, पुढे नेतोय, ते नाही लिहिलं. आता मला सांगा, नावच बदलून टाकलं फक्त. मॅग्नेट महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क, एशियाई बँकेच्या मदतीनं 1,000 कोटीच्या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे असं याच्यात म्हटलेलं आहे. वस्तुतः या प्रकल्पाची मान्यता ऑक्टोबर 2018ची आहे.
जी आर आहे त्याचा, सहकार विभागाचा 19 ऑक्टोबर 2018चा जी आर पहा आणि केंद्राची मान्यता डिसेंबर 2018 मध्येच त्याला मिळालेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण याच्यात काय केलं असेल तर आपण एक नक्की केलं, 19 ऑक्टोबर 2020 रोजी एक सुकाणू समिती आपण स्थापन केली आहे. याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. मग अध्यक्ष महोदय, म्हणजे ज्या काही योजना आहेत, आता योजनाच्या संदर्भात नावही अध्यक्ष महोदय, म्हणजे खरं तर तुम्ही कारवाई केली पाहिजे ना. अरे मोदीजींची घोषणा तुमचे लोक घेऊन राहिल्यात, कसं चालेल? एवढा विरोध मोदीजींना करता. आता देशामधला नारा होता हर घर मोदी घर घर मोदी. आता त्याची कॉपी ग्रामविकास विभागाने कशी केली? हर घर गोठे घर घर गोठे. अरे आता दुसरं काहीतरी कल्पकता वापरा ना, काहीतरी. ते यांच्याकडे, आपले जयकुमार रावलांकडे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, किमान योजनांचं नाव तरी कल्पकतेनं द्या ना. सगळ्या जुन्याच योजना या ठिकाणी सांगायच्या आणि मग 1 वर्षाचं हे प्रगती पुस्तक काढायचं आणि मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला सांगायचं वाचा, म्हणून वाचलं. आता बघा, आपण जलयुक्त शिवार योजना बंद केली. आपण सांगितलं की त्याची आम्ही जरूर चौकशी करा. ज्या 700 तक्रारी आल्या त्याची पूर्ण चौकशी करा. याच आपण ज्या स्थानावर बसला होतात ना, त्या स्थानावरनं मी घोषणा केली होती की 700 तक्रारींची चौकशी आम्ही करू. आता तुम्ही त्याची कमिटी केली, आम्हाला आनंद आहे. याचं कारण आहे 5 लाख कामं झाली, त्यात फक्त 700 तक्रारी आहेत 5 लाख कामांमध्ये. आणि ही सगळी जी कामं आहेत ना, आपल्या माहिती करता एका विभागाची नाही आहेत. कलेक्टर याचे प्रमुख होते, त्यांना अधिकार होते. ही ग्रामविकास विभागाची आहेत, ही कृषी विभागाची आहेत, ही जलसंधारण विभागाची आहेत, ही जिल्हा परिषदेची आहेत. अशी ही 5 लाख कामं आहेत. आणि आम्ही तर ठरवलंच आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही चौकशी करा. आम्ही 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवारमुळे जे परिवर्तन झालं त्याची कथा मांडणार आहोत. 5000 गावांमध्ये शेतकऱ्यांचे टेस्टिमोनियल्स, त्यांचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन काय परिवर्तन झालं हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणू. पण चला, नवीन सरकार आलं, त्यांना ती रद्द करायची होती, त्यांनी ती रद्द केली. आणि काय सांगितलं? रद्द करून पर्यायी दिली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना. चांगला दिली ना पर्याय योजना. जलयुक्त शिवार योजना का? मी तर वारंवार सांगितलं, या राज्यात ती काही नवीन योजना नव्हती. या राज्यात जलसंधारणाच्या 14 योजना वेगवेगळ्या विभागात चालायच्या, त्या सगळ्या योजना एकत्रित केल्या आणि त्याला एक विभाग दिला. आता तुम्ही मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, आणि काय सांगितलं? 1600 जलसंधारण प्रकल्पाची दुरुस्ती करू. 1341 कोटीचा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण घोषित केला. 300 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. आता अर्थसंकल्पीय घोषणेच्या पलीकडे काहीच नाही आहे. साधा या योजनेचा शासन आदेश देखील तुम्ही काढलेला नाही. साधा शासन आदेश नाही आहे. अध्यक्ष महोदय, काय नियम आहे, काय निकष आहे, काही नाही आहे. या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला काय मिळालं? आपणही गेला असाल, मी गेलो होतो, अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत गेलो. अध्यक्ष महोदय, 3-3 वेळा पेरण्या कराव्या लागल्या. 3-3 वेळा बोगस बियाण्यामुळे. आणि बोगस बियाणं कोणाचं? महाबीजचं, प्रायव्हेट लोकांचं नाही. महाबीजचं बियाणं बोगस निघालं. अध्यक्ष महोदय, 3-3 वेळा पेरण्या केल्या. लोक डोळ्यात पाणी आणून सांगत होते हो, 3ऱ्या पेरणीत उगवलं आणि ते पावसाने गेलं. अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्याला मदत नाही आहे. आज अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, 25,000 50,000ची घोषणा तुम्ही केली होती ती तर सोडाच. पण अध्यक्ष महोदय, त्यानंतर तुम्ही आता जी घोषणा केली तेही पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. अरे सुधीर भाऊंनी सांगितलं कसा दुजा भाव आहे. अध्यक्ष महोदय, उभा महाराष्ट्र, पहिल्यांदा चक्रीवादळ झालं कोकणामध्ये, मग आपल्या पूर्व विदर्भामध्ये, मग पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, मग उत्तर महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक भागामध्ये अध्यक्ष महोदय निसर्ग असा कोपलाय, पावसाळा संपतच नाहीये. शेतकऱ्याने उगवलं की चाललंय, पण त्याची मदत नाहीये. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही त्या ठिकाणी कापसावर बोंडळी आली आणि सोयाबीनवर खोडकीड आली.
खोडकिडीने सोयाबीन पिवळं पडलं, पूर्ण गेलं अध्यक्ष महोदय. त्याच्या शेंगा जर तुम्ही बघितल्या, पोकळ निघाल्या सगळ्या. खरं तर या ठिकाणी सरकारच्या कृषी विभागाने एक उत्तर दिलं पाहिजे. दादा, आपल्याला माहिती आहे आपल्या काळात बोंडअळी आली होती आणि त्याच्यानंतर आपण बोंडअळी येऊ नये म्हणून उपाययोजना सुरू केल्या होत्या आणि 3 वर्ष त्या उपाययोजना आपण चालवल्या, बोंडअळी आली नाही. यावर्षी उपाययोजनाच केल्या नाहीत तुम्ही, शेती शाळाच घेतल्या नाहीत बोंडअळीच्या संदर्भातल्या. किती फेरमेन ट्रॅप्स तुम्ही दिले सांगा. अध्यक्ष महोदय, काही उपाययोजनाच झाली नाही आणि परिणाम असा आहे की बोंडअळीमुळे आज त्या ठिकाणी कापूस गेला, खोडकिडीमुळे त्या ठिकाणी सोयाबीन गेली आणि तीच परिस्थिती तुरीची. अध्यक्ष महोदय, शेतकरी उद्ध्वस्त झालाय. पण बोंडअळीने आणि खोडकिडीने ज्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे झाले नाहीये. त्यांच्याबद्दल अजून आपण विचारच केला नाही. सांगा किती पंचनामे झाले. बोंडअळीचा एक पंचनामा नाहीये. आता कुठे मागच्या आठवड्यात मी माननीय वडेट्टीवार साहेबांची घोषणा ही त्या ठिकाणी ऐकली की आता मी पंचनामे सुरू करतोय. ते अजून सुरू झालेच नाहीये. म्हणजे आधीची मदत नाही, नंतरची मदत नाही. शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी अडचणीत टाकण्याचं काम चाललंय. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण सोलापूरला गेलात. मुख्यमंत्री गेल्यानंतर काहीतरी प्रोटोकॉल ठरला पाहिजे. आपल्या हाताने 3,000चे चेक्स दिले, 3-3 हजाराचे. मला सांगा अजित दादा, 3,000चा चेक मुख्यमंत्र्यांच्या हाताने. म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे जे म्हटलं जातं. आणि मग ह्या अपमानाने का बरं तुम्ही व्यथित नाही होतो. हा नाही त्या मुख्यमंत्र्याचा अपमान आणि त्या शेतकऱ्याचा अपमान की बिचारा त्याचं घर गेलाय, त्याचं सगळं गेलाय. और कुठल्या तरी योजनेतलं 3,000चा चेक मुख्यमंत्र्याच्या हस्ते तुम्ही त्याला देता. अरे 3,000चे आले ना बाबा. 2 लाख दिले असतील, 3,000चे चेक दिले तुम्ही. 2 लाख कोणाला दिले माहित नाही, ते सगळे आले ना. ते सगळ्यांनी माध्यमावर दाखवलं ना की आम्हाला मुख्यमंत्री आले, वाटलं काहीतरी मिळालं होतं. माझं म्हणणं, माझं सोडून द्या हो, पण किमान आपल्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी इज्जत राहिली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याची इज्जत राहिली पाहिजे. म्हणून तर त्यांच्यावर कारवाई करा की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3,000चा चेक देता. काँग्रेसचा हात आहे. अध्यक्ष महोदय, बघा हे बघा, हे मात्र मुश्रीफ साहेबांना पटलं, याच्यावर ते बोलले नाही. प्रत्येक याच्यावर ते बोलून राहिले, पण हे काँग्रेसचा हात आहे म्हटल्यावर चूप आहेत मुश्रीफ साहेब. वा, आणि यांचे काय दात आहेत तिसऱ्यांचे, काय तुम्ही सांगता. कधी एम कधी पीएम. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता या संपूर्ण आपल्या प्रगती पुस्तकामध्ये कोरोनाला फारसं स्थानच दिसत नाही. कोरोनाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय प्रामुख्याने आपण काय केलं हे या प्रगती पुस्तकात हसायला हवं होतं. पण टोपे साहेब, तुमची अवस्था वाईट आहे. तुम्ही घर 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 फिरले, चांगले फिरले, चांगलं काम तुम्ही केलं. 1 पैसा तुम्हाला मिळत नाही, तुमच्या खात्याला काही मिळत नाही. अरे जाऊ द्या, खात्याला काही मिळालं नाही तरी कमीत कमी या पुस्तकामध्ये तर तुमचं सर समोर यायला पाहिजे होतं ना. कारण कोरोना सगळ्यात मोठं महामारी आपली होती. गेल्या 10 महिन्यात तुमच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त आपण कोरोना संदर्भात लढत होतो. पण अध्यक्ष महोदय, 118 पानांच्या पुस्तकेत 97व्या पानावर कुठेतरी टोपे साहेब तुमचं खातं सापडतं आणि तेही काही प्रामुख्याने सापडत नाही. कुठली अचिव्हमेंट तुमच्या खात्याची या पुस्तकामध्ये आम्हाला फारशी काही पाहायला मिळत नाही. आणि अध्यक्ष महोदय, आमच्या वडेट्टीवारांचं पुनर्वसन, थोरात साहेबांचं महसूल आणि दादांचं वित्त आणि नियोजन शेवटच्या पानात संपलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय फार केलेलं मला दिसत नाही. या प्रगती पुस्तकानुसार काही तुमच्या काळात प्रगती झालेली या ठिकाणी दिसत नाही. पण अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या संदर्भात देखील आज खरं तर आपण बघितलं असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे बळी गेले. आज देशामध्ये 35 ते 40% बळी एकट्या महाराष्ट्रातले आहेत. अध्यक्ष महोदय, सर्वात जास्त मृत्यू 50,000 लोक कशाला म्हणतात, शब्द चुकीचा आहे, पण किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते या ठिकाणी. आणि आज आपण सांगतो आम्ही कोरोना आटोक्यात आणतो. तुम्ही कुठनं आणता आटोक्यात? हे 50,000 लोक मेले आहेत. अध्यक्ष महोदय, देशात आजही
जेव्हा देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय, परवाच आपण बघा ICMRचं संपूर्ण पोर्टल, आता ज्यावेळेस मृत्यूची संख्या कमी आहे त्यातही सगळ्यात जास्त मृत्यू आपल्यात आजही, म्हणजे आपले कधी 17 होतात, 60 होतात, 70, ते सगळ्यात जास्त आपल्यात महाराष्ट्रातल्यात. अध्यक्ष महोदय, कुठेतरी या संदर्भात आम्ही ऑडिट करणार आहोत की नाही? आज आपण बघा मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कोरोनाचे 8,900 किंवा 9,000 मृत्यू दाखवतो आहोत, पण सरासरी मृत्यूमध्ये वाढ किती आहे? 14,000ची वाढ आहे सरासरी मृत्यूंमध्ये. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 14,000 अधिकचे मृत्यू आहेत जे आम्ही दाखवले नाहीत, जे कोरोनाचे नाहीत असं आमचं म्हणणं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संदर्भात हे होत असताना दुर्दैव काय अध्यक्ष महोदय? ठीक आहे, हे संकट आहे, काही तुमचं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्याचं काही सगळ्या गोष्टी काही सरकार करू शकतं असं नाहीये. पण अध्यक्ष महोदय, एक गोष्ट सरकार निश्चित करू शकलं असतं, या कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार मात्र सरकारला रोखता आले असते, ते रोखता आले असते. हे अध्यक्ष महोदय, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण आहेत हे देखील समोर आलं पाहिजे. आम्ही तर पुस्तकच प्रकाशित करतोय या भ्रष्टाचाराच्या संदर्भात. कोरोनाच्या काळात कशा कोविड सेंटरमध्ये काय काय झालं आणि ते कोणी कोणी घेतले आणि कशा प्रकारे त्यांना बिना टेंडरचे दिले आणि कशा प्रकारे तिथे लोकच नव्हते आणि तरी पेमेंट केले, काय रेट लावले, सगळं आम्ही तयार केलंय. खरं म्हणजे एवढी मोठी पुस्तिकाच माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय, नंतर तुम्हाला पाठवून देतो या संदर्भातली. पण हे दुर्दैवी आहे की कोरोनाची लढाई करत असताना देखील काही लोक हे जर अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकं संवेदनहीन वागत असतील. आपण बघा अध्यक्ष महोदय की खरं म्हणजे 25 जिल्ह्यात कोरोनाचे 48% मृत्यू आहेत आणि त्यातले 15 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. ही अवस्था आहे. आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात या संदर्भात मृत्यूची संख्या असेल किंवा जो काही कारभार झाला असेल, कधीतरी या कारभाराचा पंचनामा हा देखील होण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी वारंवार या ठिकाणी मांडलं, आज या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जी काही कामं या ठिकाणी दिसतात ती आमच्या सरकारने सुरू केलेली कामं आहेत. पण आम्हाला अडचण नाहीये, सरकार येतात बदलतात. आम्हाला अडचण आहे की जी कामं वेळेत पूर्ण होऊ शकतात ती कामं वेळेत पूर्ण होऊ नये असे जे निर्णय केले जातात, जी स्थगिती दिली जाते. आज आपण बघा आरेमध्ये कारशेड तयार करण्याच्या संदर्भातला निर्णय आमच्या सरकारने घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात हायकोर्टात याचिका झाली. हायकोर्टाने अध्यक्ष महोदय याचिका फेटाळली, ग्रीन ट्रायब्युनलने फेटाळली, सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि फेटाळताना एक सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नमूद केलं आहे. काय ऑब्झर्वेशन आहे? झाडं तोडायला कोणालाच आवडत नाही, पण त्यात ऑब्झर्वेशन असं आहे की आरेमध्ये जेवढी झाडं तोडली किंवा जी तेव्हा तोडली जाणार होती, हे सगळी झाडं कशाला आपल्याला हवी आहेत? कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता, कारण ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. ही सगळी झाडं मिळून त्यांच्या संपूर्ण लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करणार आहेत तेवढं 80 दिवसाच्या मेट्रोच्या प्रवासात होतं. हा जो अहवाल आहे तो अहवाल नमूद केलेला आहे, अध्यक्ष महोदय. आणि आपण त्या ठिकाणी काम सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 100 कोटी रुपये खर्च केले आणि त्यानंतर आपण कांजूरमार्गच्या जागेवर त्या ठिकाणी चाललो होतो. त्यानंतर आता मला सांगा, मला या ठिकाणी खात्रीने सांगा की आम्ही आरेमध्ये एक पोल देखील लावणार नाही अशी भूमिका आहे का? नाहीये. कारण लाईन 6 वर जर जायचं असेल, आणि मी म्हणत नाही, हा सौनिक कमिटीचा रिपोर्ट आहे, माझं सोडून द्या, ही सौनिक कमिटी मी तयार केली नव्हती आणि केवळ सौनिक त्याच्यामध्ये नाही आहेत, 2-3 सेक्रेटरी आहे आणि फॉरेस्टचे देखील का PCC वगैरे काय म्हणतात जे काही प्रमुख असतील ते याच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय
की कांजूरमार्गला नेल्यामुळे किती नुकसान होणार आहे आणि त्यांनी एकूण कॅल्क्युलेशन केलं ते तर भयानक आहे. 5,000 कोटी रुपयाच्या वर आहे. कारण अध्यक्ष महोदय 4 वर्षांनी डिले होणार आणि ती जागा मिळाली तर, जागा मिळाली नाही तर नाही, जागा मिळाली तर आम्ही ऑप्शन घेतला होता ना कांजूरमार्गचा, पण तो कधी घेतला होता? 90% काम पूर्ण झाल्यावर नाही जातात तिकडे. आणि त्यावेळेस आम्ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने आम्हालाही त्यावेळेस सांगितलं होतं की खासगी माणसाचा याच्यावर दावा आहे, तुम्ही त्याचे 3,000 कोटी रुपये भरा तर तुम्हाला ती जागा आम्ही देऊ. 9 महिने थांबलो होतो आम्ही त्या जागेकरता आणि शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की मेट्रो कारशेडची जागा जी आहे ती आरेचीच आपल्याला घ्यावी लागेल. प्रविष्ट आहे त्यामुळे आणि त्याची अंतिम सुनावणी उद्या आहे. त्यामुळे माझं ज्ञान कमी जास्ती असेल, परंतु न्यायप्रविष्ट बाब असताना सभागृहामध्ये साहेब तेही वकील आहे, मीही वकील आहे आणि हेही वकील आहे. एखादी बाब न्यायप्रविष्ट कधी असते? ज्यावेळेस ती ऍडमिट झाली असते. ही ऍडमिट नाही झाली, इट इज आर्ग्यूड फॉर ऍडमिशन. अजून केस ऍडमिट केली नाही, ऍडमिशन स्टेजवरच ते फायनल ऑर्डर करतायत. त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट नाही. एकच मिनिट. या बाबतीतला सविस्तर आम्ही काल माहिती घेतलेली आहे. आपण जे सांगताय की खासगी माणसाचा काय विषय आहे, हा सगळा विषय काल कोर्टासमोर झाला आहे आणि याच्या बाबतीत कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यामुळे नाही कोण म्हणतंय, जरा जरा विरोधी पक्षनेते बोलतायत, त्यांचं म्हणणं तर खरं मांडा. तर विषय असा आहे की कोर्टाने उद्याची तारीख ठेवली आहे की या सगळ्या बाबींवरती चर्चा करून राज्य सरकारचं म्हणणं काय आहे ते उद्या मांडायचं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यावरती आत्ता इथे चर्चा होणं योग्य नाही. उद्या त्याचा काय तो निकाल लागू देत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे याच्या बाबतीत बोलायचं आहे की आमचं धोरण बरोबर आहे का चूक आहे हे त्याच्यानंतर बोलू शकता. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कृपया आपण याच्यावरती वक्तव्य करू नये अशी आपल्याला विनंती आहे. कायदेशीर तुम्हाला सांगतो आणि फॅक्च्युअली सांगतो. आता फॅक्च्युअल सांगतो, उद्या आर्ग्युमेंट नाहीत. कोर्टाने काय सांगितलं सांगतो, माझ्याजवळ शब्दशः आहे तिथे, आणि नसेल तर आपण महाधिवक्त्यांना विचारा. कोर्टाने सांगितलं की आता आम्ही या ठिकाणी स्क्रॅप करतो. त्यावेळेस महाधिवक्ता किंवा तुम्ही वापस घ्या, आम्ही स्क्रॅप करतो किंवा तुम्ही तुमची ऑर्डर वापस घ्या. माननीय महाधिवक्ता असं म्हणाले की साहेब मला इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतील. त्याच्यावर कोर्ट म्हणाले ठीक आहे उद्या इन्स्ट्रक्शन घ्या. त्यावर माननीय महाधिवक्ता असं म्हणाले की सेशन चालू आहे त्यामुळे मी इन्स्ट्रक्शन उद्या घेऊ शकणार नाही, म्हणून तुम्ही परवा ठेवा. म्हणून ती आता उद्या म्हणजे कालची गोष्ट होती, परवा ठेवायची. त्याच्यावर कोर्टाने सांगितलं वी आर नॉट गोइंग टू हिअर यू. आता याच्यावर आर्ग्युमेंट होणार नाही. 5 मिनिटाचा वेळ आहे, त्यावेळी तुम्ही येऊन एवढंच सांगायचं आहे की ऑर्डर तुम्ही परत घेताय की आम्ही क्वॅश करायची. त्यांचं आपण बोलणं करा. मी महाधिवक्त्यांशी बोलूनच आपल्याशी बोलतोय. काल जे कोर्टामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये आपण जसं म्हणताय तसं कोर्टाने म्हटलं, पण त्यावरती महाधिवक्त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीत राज्य शासनाशी बोलून राज्य शासनाची भूमिका याच्या बाबतीतली काय आहे हे आम्ही उद्या कोर्टामध्ये मांडू. आणि याच्यावरती कोर्टाने वेळ दिलेला आहे. उद्या आर्ग्युमेंट होणार नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे. आमची बाजू ऐकल्याच्या नंतर जे आमच्या विरोधात आहेत ते लोक देखील आपली बाजू मांडतील आणि त्यानंतरच निर्णय होईल. हे महाधिवक्त्यांचंच म्हणणं मी आपल्याला सांगतोय. आपल्याजवळ माहिती कमी आहे. मी पुन्हा ऍडिशन देतो. मी सांगतो केंद्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं, महाराष्ट्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं, MMRDAचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं आणि ते जे खासगी ज्यांनी त्याच्यावर दावा केला त्यांचे आर्ग्युमेंट पूर्ण झालं. आणि आर्ग्युमेंट पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो का हो आज आपण सगळे लढत होतो आपल्या सदनाच्या अधिकारांकरता लढत होतो ना. सदनाचे अधिकार आहे, सदन मोठा आहे. मग आज मला सांगा की आपल्या नियमात लिहिलेलं आहे की एखादी केस ऍडमिटेड असेल, ऍडमिटेड असेल तरच ती सबज्युडिस मानली जाईल.
ती ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशनला सबज्युडिस मानली जाणार नाही. ही केस ऍडमिटेड नाही. हे सगळे आर्ग्युमेंट ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशन आहे, त्यामुळे ही केस सबज्युडिस नाही. नियमाने चला विरोधी पक्षनेते वकील साहेब कुठले आर्ग्युमेंट क्लोज झाले आहेत? वकील साहेब तुम नाही मी 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 निर्णयासाठी आहे, तर कृपया जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही त्याची चर्चा या सभागृहात होऊ विरोधी पक्ष नये. नेते. आपण याच्या बाबतीतलं रुलिंग द्यावं. विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय, मला मी प्रश्न विचारतो. चला मी प्रश्न विचारतो. मला माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगावं, इज द केस ऍडमिटेड इन द कोर्ट? अहो साहेब, ऍडमिशनचा अर्थ वेगळा असतो, दाखल करणं नाही. कोर्टाची एक स्टेज असते, आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन, आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन, मग ऍडमिशन कोर्टाला वाटलं तर, आणि मग आर्ग्युमेंट. बिफोर ऍडमिशन कोर्टाने ऍडमिट न करता प्रायमा फेसी कोर्ट म्हणताय की आम्ही स्ट्रक डाऊन करू. मी एकच नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इज द केस ऍडमिटेड? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि ती परिणाम होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे, म्हणून आपण रुलिंग द्यावं. सभापती अध्यक्ष महोदय, दोनच गोष्टींची माहिती पाहिजे, दोनच गोष्टींची, मग मी बोलणार नाही. पहिली गोष्ट, जे मॅटर सबज्युडिस आहे असं म्हटलं जातं, त्याचा अर्थ काय आहे हे सचिवालयाने सांगावं. वेन द मॅटर इज सबज्युडिस, कारण सबज्युडिस मॅटरवर आपल्याला एक मिनिट ऐकून घ्या, चर्चा करता येत नाही. आणि दुसरं, हे मॅटर कोर्टाने ऍडमिट करून घेतलाय का? वेदर द ऍडमिशन कोर्टाने ऍडमिशन केली आहे नाही केली? मी आपल्या गोष्टीची आणि यांच्या गोष्टीची दोघांची सहमत आहे, पण पुढे या आता. तुम्ही पुढे या आता. हा पुढे या. ठीक आहे अध्यक्ष महोदय, यांना फार त्रास होतोय. नाही पुढे या ना, आता झाला ना तो विषय. पुढे एकच हा पुढचा प्रश्न एवढाच आहे अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. हा प्रश्न काही माझ्या आणि तुमच्या इब्रतीचा इज्जतीचा प्रश्न नाहीये. हो, हे खरं आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात. मला माहिती आहे की रात्री झाडं कापल्यामुळे तुम्ही नाराज झालात, पण तुमच्या समितीने दिलेला रिपोर्ट आहे, आणि या रिपोर्ट नंतर दुसरा कुठलाही रिपोर्ट नाही आहे. आणि इतका एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट दिलेला आहे की हे मेट्रो कारशेड हे आरेत का झालं पाहिजे आणि ते तिकडे का होऊ नये, हा एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट तुमच्या कमिटीचा आहे. आणि तरी देखील अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय, परत कोर्टात आपली बेअब्रू होऊनच राहिली आहे. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं, आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आहोत, आपल्याला सगळ्यांना मुंबईकरांकरता काम करायचं आहे, की याच्यावर 2-2, 3-3 दावे आहेत. ते दावे असल्यामुळे कोर्टाचा निर्णय झाला नाही. लोअर कोर्टाचा एक स्थगिती, म्हणजे उद्याला पूर्ण मी त्याच्यावर बोलतच नाहीये. मी तुम्हाला चांगला सल्ला देतोय शिंदे साहेब, चांगला सल्ला याकरता देतो. जाऊन बसा तुम्ही. सोशल डिस्टन्स आहे सागर, तिकडे जाऊन बसा तुम्ही. नाही ते नाही हो, तुम्ही ते एकमेकाला चिपकून बसलात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवलं जात आहे. मी माझा अध्यक्ष महोदय आजही या ठिकाणी सांगतो, ठीक आहे आपले मत नसेल तर मी बोलणार नाही, पण आजही मी सांगतो, ही केस ऍडमिटेड नाही, हे मॅटर सबज्युडिस नाही. इथे बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकाराचा वापर मी करू शकतो. तथापि तुम्हाला फारच त्रास होतोय, म्हणून मी आता त्याच्यावर अधिक बोलणार नाही. जे बोलायचं आहे कोर्ट त्याच्यावर बोलणारच आहे. पण अध्यक्ष महोदय, कधी कधी आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय, की एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली म्हणून त्या संदर्भातला सूड दुसऱ्यावर उगवू नका, तो मुंबईवर उगवू नका. अध्यक्ष महोदय, खरोखर ही जी मेट्रो आहे, बरं ते जाऊ द्या, मी कमीत कमी तुमच्या निर्णयाच्या संदर्भात केंद्र सरकारचं पत्र तर वाचून दाखवू शकतो. ही काही तुमची कंपनी नाही आहे. या कंपनीचे अध्यक्ष जे आहेत
ते अध्यक्ष महोदय केंद्रीय सचिव आहेत. 50% केंद्राचे 50% राज्याचे आहेत आणि जायकाने फायनान्स केलाय. आज अध्यक्ष महोदय या संदर्भात हे दुर्गाशंकर मिश्रांचं पत्र हे या ठिकाणी केंद्रीय सचिव आहेत यांनी पूर्ण पत्र वाचून दाखवत नाही पण अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं कुठली टेक्नो फिजिबिलिटी तयार न करता तुम्ही हा निर्णय घेतात आणि त्यामुळे या निर्णयाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अडचण तयार होईल, हे डिले होईल आणि मग त्यांनी कन्सर्न्स ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स ऑन शिफ्टिंग डेपो ऑफ मुंबई मेट्रो लाईन 3 फ्रॉम आरे टू कांजूरमार्ग अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय पूर्ण त्यात कन्सर्नच दिले आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर याला सगळा पैसा आपल्याला जायका देतोय. द कन्सेंट ऑफ जायका which is providing bilateral financial assistance to this project would be necessary so as to ensure that no problem in terms of funding as the progress will be impacted adversely. म्हणजे जायकाची परमिशन आहे का ती अजून घेतलेली नाही. एवढंच नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी बघा आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं हे जे काही बर्डन ऍडिशनल येत आहे कॉस्ट एस्केलेशन होत आहे 2017च्या मेट्रो पॉलिसीमुळे यातला एकही पैसा जायका शेअर करणार नाहीये आणि केंद्र सरकारही शेअर करणार नाहीये. हे सगळं हे महाराष्ट्राला द्यायचं आहे अध्यक्ष महोदय. आणि मला आश्चर्य वाटतं म्हणजे मी मध्ये मी पाहिलं कोणीतरी असं म्हणालं की केंद्र सरकारही याला ऍग्री होतं आणि ते कशाच्या आधारावर सांगितलं तर या सॉल्टच्या लँड इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे असतात. इंडस्ट्री डिपार्टमेंटला एक पत्र राज्य सरकारने पाठवलं यांनी की जागा तुम्ही आम्हाला द्या. त्याच्यावर त्यांनी पाठवलं की त्याची कॉस्ट लागेल आणि आधी त्याची स्टडी करावी लागेल. त्याचा काही मेट्रो विभागाशी संबंध नाही. मेट्रो ज्यांच्या अंतर्गत चालते आणि जे या कंपनीचे अध्यक्ष आहेत त्यांचं ऑब्जेक्शन आहे, जायकाचं ऑब्जेक्शन आहे आणि मग कशा प्रकारे मेट्रो आपण पूर्ण करणार आहोत हा प्रश्न देखील अध्यक्ष महोदय. बरं आता एक गोष्ट अजून आहे आपण म्हणतो कांजूरमार्ग मध्ये मेट्रो करू पर्यावरणाचा विषय आपण सांगतो. आता पर्यावरणवाद्याने लोकसत्ताची बातमी अध्यक्ष महोदय पर्यावरणवाद्यांनी कांजूरमार्ग मेट्रो शेडला आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की तिथे फ्लेमिंगो अभयारण्य आणि फ्लेमिंगो अभयारण्याला या कांजूरच्या मेट्रो शेडमुळे मोठ्या प्रमाणात हानी पोचेल हे ऑब्जेक्शन आहे त्यांचं देखील. आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय नाही त्याच्यानंतर आता कुठल्या तरी पुनर्वसनाकरता आरेची झाडं तोडली जात होती आत्ताच परवाच. अध्यक्ष महोदय आज खरं म्हणजे आता वेळ माझ्याकडे कमी आहे त्यामुळे गृह खात्याच्या संदर्भात फार वेळ काही मी बोलणार नाही पण अध्यक्ष महोदय एकूणच सरकार म्हणून आपण कसं वागतो हे अत्यंत महत्वाचं असतं. आज एक खरं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना होऊन राहिल्या आहेत मग कोविड सेंटरमधला विनयभंग बलात्कार असेल किंवा महिलांवरचे वाढलेले अत्याचार असतील वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आता या सगळ्या गोष्टीत जाणार नाही. आता आपण शक्ती कायदा आणतोय. खरं म्हणजे काल आमची मंत्री महोदयांची संसदीय कार्यमंत्री आणि राज्यमंत्री दोघांची चर्चा झाली कारण मी त्यांच्याकडे कन्सर्न व्यक्त केला होता की एवढा मोठा कायदा असा तुम्ही घाईघाईने कसा मंजूर कराल. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही आमच्या आपापसात ठरवू एक तर जॉईंट सिलेक्ट कमिटी करू किंवा पुढच्या अधिवेशनात त्याच्यावर आम्ही चर्चा घेऊ जे काय असेल आम्हाला मान्य आहे. त्यामुळे या कायद्याच्या वेळेस तर या सगळ्या गोष्टींवर आपण निश्चितपणे बोलू. पण मला एक गोष्ट निश्चित या ठिकाणी सांगावीशी वाटते अध्यक्ष महोदय की आपण वारंवार या ठिकाणी चर्चा करतो आपण हक्कभंग आणतो. मगाशी सुधीर भाऊंनी एक मुद्दा मांडला असा आहे की अर्णब गोस्वामी असतील किंवा कंगना रनावत असतील यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही आणि मी विरोधी पक्ष नेता म्हणून रेकॉर्डवर सांगतो की आमची ही अपेक्षा ही आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा कोणी योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख हा योग्यच केला पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. नाही विरोधी पक्ष नेत्याचा उल्लेख कसाही केला तरी विरोधी पक्ष नेता सक्षम आहे काही चिंता करायचं कारण नाही आहे.
पण अध्यक्ष महोदय, प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या राज्यात कायद्याने उत्तर द्यायचं असतं. कायद्याच्या राज्याचं, आपण कायद्याचं राज्य म्हणतो म्हणजे काय, तर एखाद्याने चूक केली तर कायद्यामध्ये जे असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जसं कोणी चुकीचं बोललं, डिफेमेशनची केस केली जाऊ शकते. पण अध्यक्ष महोदय, आमच्या विरुद्ध बोललं तर पोलिसाचा वापर करू. म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही. मग कुठे जे लोक पूर्वी म्हणायचे मुस्कटदाबी, आज किती लोकांना अटक आहे अध्यक्ष महोदय? म्हणजे आमच्या काळात आम्ही मुख्यमंत्री होतो, आमचे सगळे मंत्री होते, लिहिलं ना लोकांनी, अनेक गोष्टी लिहिल्या, विरोध केला, अनेक वेळा केला. पण असं काही कोणाला पकडून जेलमध्ये नाही घातलं आम्ही अध्यक्ष महोदय. पण आज मात्र सरकारच्या विरोधात बोलाल तर खबरदार, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. आज इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरच्या लोकांना नोटिसेस देऊन जेलमध्ये टाकण्याचे एक सत्र मुस्कटदाबी आहे. सरकारच्या विरुद्ध बोलू देणार नाही आणि ही सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे त्याच वेळी सुधीर भाऊचं, माझं, आमच्या परिवाराचं कार्टून आलं आणि त्याच्यात गलिच्छ लिहिलं असलं, त्याच्यावर कारवाई नाही आहे, त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही आहे. पण मात्र सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध काही जरी लिहिलं तरी त्याच्यावर कारवाई चाललेली आहे अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही, आता आपण बघा, ही जी काही अर्णव गोस्वामींची केस आहे, आता आपण काय केलं की चुकीचं वागत होते, 50 कायदे आपल्याकडे आहेत की ज्या कायद्याने आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर चुकी करता कारवाई करू शकत होतो, डिफेमेशन करू शकत होतो, अजून 4 गोष्टी करू, ते नाही केलं आपण. आपण काय केलं, त्यांची बंद झालेली केस, बंद झालेली, ती ओपन केली. हा, सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर वाचा ना, तोच घेऊन आलोय. तोच घेऊन आलोय. कधी वाचत जा सुप्रीम कोर्ट वगैरे. तुम्हाला असं वाटतं की हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट. हायकमांड सुप्रीम कोर्ट नसते. देशात न्यायालय आहेत. हायकमांड असते, पण ती सर्वोच्च न्यायालय नसतं. नाही, प्रश्न तो नाहीच आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं अध्यक्ष महोदय, तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे जुनी केलेली कारवाई कशी बरोबर होती, म्हणजे ते जे अन्वय नाईक आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण सन्मान आहे अध्यक्ष महोदय. एखाद्या मृत व्यक्तीच्या बद्दल कुठलाही अपशब्द, कुठलाही अवमान किंवा त्यांच्या मातोश्री असतील किंवा त्यांचं जे काही झालं असेल तर दुःखद आहे. मराठी असो का हिंदी असो, मुश्रीफ साहेब, म्हणजे मराठी माणसाबद्दल दुःख आणि बाकी अमराठी बद्दल सुख असं नाही असू शकत. मानवतेचा विषय आहे. ते मानवतेत जो कोणी बसेल, कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, भाषेचा असो, त्याच्याबद्दल दुःख. पण अध्यक्ष महोदय, हे बघा काय म्हणतात सुप्रीम कोर्ट. नाव इन धिस बॅकड्रॉप it becomes necessary to advert briefly to the contents of the FIR in the present case. The FIR recites that the spouse of informant had a company carrying on the business of architecture, interior design and engineering consultancy. According to the informant, her husband was over the previous 2 years having pressure as he did not receive the money of work carried out by him. The FIR recites that the deceased had called the office of the appellant and spoken to his accountant for the payment of money. Apart from the above statements, it has been stated that the deceased left behind a suicide note stating that his money is stuck and following owners of the respective company are not paying our legitimate dues. Prima facie, on the application of test, कुठली टेस्ट त्याच्यावर त्यांनी दिली आहे की एखादा अबेटमेंट म्हणजे काय असतं. एखाद्या व्यक्तीने सुसाईड केल्यानंतर हा त्याला जबाबदार आहे म्हणजे काय आहे, त्याच्या 3 टेस्ट त्यांनी सांगितले आहेत सुप्रीम कोर्टाने. 3 टेस्ट. आणि मग त्याच्या संदर्भात ते काय म्हणतात, ते असं म्हणतात
prima facie on the application of the test which has been laid down by this court in the consistent line of authority which has been noted above, it cannot be said that the appellant was guilty of having abetted the suicide within the meaning of section 306 of IPC. This अतिशय स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय? सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की सुप्रीम कोर्टाने 3 टेस्ट दिल्या आहेत की ज्याच्या आधारावर 306 लागू होतं, अबेटमेंट लागू होतं, आणि या केसमध्ये ही टेस्ट ते पूर्ण करत नाही म्हणून 306 लागू होत नाही. तुम्ही जे बोललात ना त्याचं उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलंय. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याच्या पलीकडे हेही म्हटलंय, पण वकिलात आपल्याला देखील कायदा चांगला कळतो. सुप्रीम कोर्टात जो त्यांचा अर्ज होता हा जामिनासाठीचा होता, आणि जामिनामध्ये जो निकाल दिला जातो हा ट्रायलसाठी त्यावेळेला लागतोच असं नाही. याची ट्रायल अजून व्हायची आहे. या केसची ट्रायल त्यांनी हायकोर्टात हा गुन्हा स्क्वॅश करावा म्हणून अर्ज केला, जो हायकोर्टाने काल नाकारलेला आहे. त्याच्यामुळे ह्याची ट्रायल अजून व्हायची आहे. ती ट्रायल होण्याच्या पूर्वी आपण इथे सभागृहात त्याची ट्रायल चालवू नका. त्याची ट्रायल होऊ देत. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो कोर्टाने स्क्वॅश केलेला नाही. नीट समजून घ्या. आपण जरा पुन्हा मी पण आपण जसं वाचलंय तसं मी पण वाचलेलं आहे. फक्त माझं एकच मिनिट, जसं आपलं म्हणणं ऐकून घेतलं, माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाचा हे डिसिजन आम्ही रिव्ह्यू मध्ये जातोय, हे आम्ही मान्य केलेलं नाही. आम्ही त्याच्यामध्ये रिव्ह्यू मध्ये जातोय. आणि पुन्हा एकदा सांगतो, सरकारचा अधिकार आहे. तुम्ही नाही ठरवू शकत. भातखळकर हा आयो कोण? आयो म्हणजे कोण? सरकार ना. आयो म्हणजे कोण? सरकार ना. जरा बसा खाली, जरा कायद्याचा नीट अभ्यास करा आणि नंतर बोला. आयो म्हणजे कोण? सरकार ना. आपल्याला एवढं पण कळत नाही. आयो म्हणजे कोण? सरकार जातं ना. याच्यामध्ये अपीलमध्ये जातं मंत्री महोदय, आयो ज्या वेळेला जातो सरकार जातं. मंत्री महोदय, एक मिनिट, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपल्यालाही सगळ्यांना अभ्यास होतोय 2 वकिलामुळे. थोडं शांततेने तुम्ही पण ऐका. मागून कशाला ओरडता जोरानं? नाही, ऐका. ओ मंत्री महोदय, तुम्ही पण थोडस तुम्ही पण आवाज कमी करून बोलायचं. मला ओ तुम्ही बसा. अरे बसा ना. ओ माझून कोणी ओढू नका. एक मिनिट, आपण मंत्री महोदयांचं पुन्हा रेकॉर्डवर येऊ देऊ, नंतर तुम्ही बोला. वारंवार त्यांना उत्तराचा अधिकार आहे. उत्तरात त्यांनी सांगितलं पाहिजे. उत्तराचा अधिकार आहे ना त्यांना. द्या ना उत्तर. नाही, चुकीचा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, चुकीचा रेकॉर्डर आहे. सांगा सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर चुकीचा आहे. तुम्हीच म्हणता आम्ही रिव्ह्यू मध्ये चाललो. तुम्ही नाकारू नाही शकत. रिव्ह्यू तुमचा जोपर्यंत त्या ठिकाणी स्वीकारला जात नाही हाच ऑर्डर लागू आहे. नाही, माझा हाच ऑर्डर लागू आहे. अध्यक्ष महोदय, मी अगदी शांतपणे विरोधी पक्ष नाही, आम्हाला नसेल घरी जातो. माझं ऐकाय का थोडं? घरी जातो. विरोधी पक्ष नेते आशिष बसा. आशिष, माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की एका जेव्हा कायदेशीर बाबीवर चर्चा चालू असेल आणि त्यांचं मत आहे रेकॉर्डवर चुकीचं येत आहे, तर तुम्ही त्याला क्लिअर करू शकता ना. मला मुद्दा तो नाही ना. माझा एक सिंपल आहे. आशिष जी, एक मिनिट. तुम्ही पण वकिलात, मला माहिती आहे. हा, सगळ्या वकिलांनी बाजू मांडा, काही अडचण नाही. पण मूळ प्रश्न आहे की शांततेने याच्यावर चर्चा व्हावी, हाच आमचा मत आहे. एकदम अंगावर येऊन कोणाच्या असं थोडी होत आहे. त्याच्यामुळे एक मिनिट, आता येऊ द्या. त्याला कायदेशीर चर्चा करायची असेल तर आपल्याला काय अडचण त्याच्यामध्ये. पण हा, बोला विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, आता या सभागृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं जर निकाल वाचायचे नाही, कुठे वाचायचे? नाही, वाचायचा त्यांनी विरोध नाही केला. मी सांगून राहिलो ना. त्याच्या पुढचं सांगतो आता. त्यांना जे वाटतंय ना, त्यांनी स्वतःच सांगितलं ना. त्यांनी स्वतःच सांगितलं आम्ही रिव्ह्यू मध्ये चाललोय. रिव्ह्यू मध्ये कशाला चालले तुम्ही? म्हणजे निकाल कायम आहे म्हणून रिव्ह्यू मध्ये चालले ना. नाही तो उगीच रिव्ह्यू मध्ये जात नाही. त्याच्या पलीकडे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. अजून सांगतो परब साहेब, त्याच्या पलीकडे सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय?
त्यांनी असं म्हटलंय की आम्ही याकरता याला प्रायमा फेसी म्हणतो की खरं तर हा निकाल हायकोर्टाने दिला पाहिजे आणि हायकोर्टाचा तो अधिकार आहे, म्हणून हायकोर्टाला आम्ही मौका देतोय. बघा, these observations where we must note are prima facie at this stage since the High Court is to take up petition for quashing. However, clearly, however, the High Court, in failing to notice the contents of the FIR and to make a prima facie evaluation, abdicated its role, functions and jurisdictions when seized a petition under section 482 of CRPC. मी कधी चुकीचं सांगणार नाही, मला काही शौक नाही चुकीचं सांगायचा. अध्यक्ष महोदय, मी एवढंच तुम्हाला सांगून राहिलो, सत्ता ही डोक्यात जाता कामा नये. हा दुरुपयोग आहे. तुम्ही काय केलं सांगतो. फार काल नाही चालणार, तुम्ही स्मार्टली खेळलात. याच्या आधारावर जसं गोस्वामींनी पिटिशन टाकलं की बेस्ड ऑन धिस आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही हिअरिंग अँड क्वॅश करा, तसं तुम्ही ते पिटिशन लागायच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये चार्जशीट फाईल करून टाकली. त्यामुळे आता त्यांचं पिटिशन इनफ्रॅक्च्युअस झालं, ते नवीन पिटिशन करतील, हे चालू राहणार आहे. पण या हायकोर्टाच्या ऑब्झर्वेशन, सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन मधनं आपण काही शिकणार आहोत की नाही, की आपण हे म्हणणार आहोत की आमच्या विरुद्ध बोलला का. मी पुन्हा सांगतो, पुन्हा सन्मान्य उद्धव ठाकरेजी, माननीय मुख्यमंत्री किंवा सन्मान्य आदित्य ठाकरेजी यांच्याबद्दल अर्णव गोस्वामी जे बोलले ते मला मान्य नाही, ते चुकीचं आहे, असं बोलण्याचा अधिकार नाही, बिलकुल नाही. ओ साहेब, असं आहे, फरक काय असतो सांगतो. या अर्णव गोस्वामींनी माझ्याही विरुद्ध चालवलं होतं ट्रायल, 3दा चालवला. एकदा तर मी अमेरिकेत असताना मला माझ्या मागे एवढे कॅमेरे लावले, मी तिथे इन्व्हेस्टरची मीट घेत होतो आणि तिथे ते कॅमेरे दुसराच काम करत होते. पण याचा अर्थ मी भारतात येऊन त्यांना जेलमध्ये नाही टाकलं, भारतात येऊन त्यांना उत्तर दिलं त्यांना त्या ठिकाणी. त्यामुळे प्रत्येक गोष्टी करता या देशात कायदा आहे. आता आपण अध्यक्ष महोदय, परत आपल्याला राग येईल मी कंगनाची केस वाचली तर, मला परत राग येईल आपल्याला, म्हणजे आपण नसतात हे असतात. बोला कंगना. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगतो, आता कंगना रनौत यांनी जे ट्विट केले त्याला आमचं समर्थन नाही, ते चूक आहे. पण अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. कोणी तुमच्या विरुद्ध बोललं त्याच्यावर डिफेमेशन करा, जेलमध्ये टाका, तुमच्या मनातील तसं घर नाही तोडताय. कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही आहे. तानाशाही नाही आहे इथे, लोकशाही आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, जो अधिकाराच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे, त्या कायद्याने त्याच्यावर कारवाई करा. आता पुन्हा हे सगळे जर मी वाचायला लागलो तर पुन्हा परब साहेब उठतील, फार त्रास होतो त्यांना. कलमाखाली, ज्या कलमाखाली कारवाई करायची होती त्या कलमाखाली करताना तुमच्या समोर दुसरा ऑप्शन देखील होता, हे त्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे. 364 मध्ये जर कारवाई जर चुकीची ठरत असेल तर 351 मध्ये कारवाई करायचे कोर्टाने आदेश दिलेत. आपण पुढचं पिटिशन देखील वाचा.
आणि मग ह्याच्या बाबतीत बोला. आणि आपलं एकच म्हणणं मला फक्त सांगा, माझा जसा एकच प्रश्न आहे, या महाराष्ट्रात कोणी कोणाचा खून केला, कोणी कोणाला आत्महत्येला प्रवृत्त केलं, कोणी अनधिकृत बांधकाम केलं, तर त्याच्यावरती कारवाई करायची नाही का, असं आपलं म्हणणं असेल तर आपण ते सांगा. किंवा यांची आपण जबाबदारी घेताय का, की जे आमच्या विरोधात बोलतायत आणि जे गुन्हे करतायत त्यांना वाचवण्याची जबाबदारी आपण घेताय का, हे देखील उत्तर आज आपण दिलं पाहिजे. नाही, एक मिनिट. हो, ऐका 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 ज्याने खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे, केलं तरी शिक्षा झालीच पाहिजे, तरी शिक्षा झालीच पाहिजे. आणि चोऱ्या केल्या ती ईडीची चौकशी झालीच पाहिजे. पण तुम्ही मला एवढंच समजावून सांगा की आमच्या विरुद्ध बोललं की आम्ही त्याला केसमध्ये फसवू, हे नाही चालत, हे कायद्यात नाही आहे. आता तुम्ही एक मिनिट, आता माझं म्हणणं आहे का, आता हे बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे, आता बरोबर नाही आहे. अध्यक्ष महोदय, कंगना रनावतच्या केसमध्ये एक मिनिट ए हो, मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय एक मिनिट, दोन मिनिटं त्यांचं पॉइंट ऑफ ऑर्डर आहे भुजबळ साहेबांचं. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, या विषयावर जे आहेत ते बोलतायत आणि मगाशी सबज्युडिस असेल तर बोलायचं नाही असं आपलं याच्यामध्ये नियमामध्ये म्हटलेलं. या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे, 34(2) मध्ये, भारताच्या कोणत्याही भागात अधिकारिता असलेल्या न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन असेल अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख करता कामा. याचा अर्थ जो आहे हा फार विशाल अर्थ आहे की बुवा त्यांच्या हायकोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, दुसऱ्या कुठल्याही कोर्टामध्ये त्या केसची जर चर्चा होत असेल आणि त्याचा निर्णय जर न्यायमूर्ती घेणार असतील तर त्या बाबतीची चर्चा आपण करता कामा नये असं स्पष्टपणे आपल्या या नियमात म्हटलेलं आहे. माझी विनंती आहे की आदरणीय विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना जे बोलायचं ते बोलून गेलेले, आता त्यांनी जरा पुरवण्या मागण्यांवर बोललं तर मला असं वाटतं बरं. पण अध्यक्ष महोदय, हरकतीच्या मुद्द्यावर तुम्ही बोलायला पाहिजे, उत्तर द्यायला पाहिजे अशी माझी मागणी आहे या नियमाच्या नुसार. बरोबर. यासाठी आहे की याच्या विरुद्ध मुद्दा सन्माननीय सदस्य पृथ्वीराज चव्हाणजी, नाही, भुजबळ साहेबांच्या हरकतीवर तेच हरकतीचा मुद्दा काय ते सांगतो. तुम्ही रेकॉर्ड काढायचा, जेव्हा नॅशनल सिटीझन रेकॉर्डच्या संदर्भात इथं मुद्दा मांडायचा होता तेव्हा भुजबळ साहेब असंच पुस्तक हाती घेऊन आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तेव्हा ती केस सुप्रीम कोर्टात होती. आज त्याच्या विरुद्ध मुद्दा मांडताय, तर यांचं खरं रूप कोणतं आहे हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. बस, माझं काही म्हणणं नाही, जुनं रूप खरं आहे की हे रूप खरं आहे, एवढंच. काय झालं सुधीर भाऊ, एक मिनिट. सुधीर भाऊ, आपल्या इथं परंपरा राहिलेली आहे, आपण ज्यांच्यापासून शिकलो, मुंडे साहेब असतील, सगळे जे असतील, ते माझ्याजवळ कागद आहे, हा ते पुस्तकात आहे. ते म्हणतात तो हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही, ते खरंच आहे. भुजबळ साहेब, आपण जो नियम सांगता तो नियम आहेच, पण नाही ऐका ना, डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये सीएच्या बाबतीत जेव्हा विरोधी पक्षनेते विरोधी बाकावरून ह्या चर्चेसाठी विषय आल्यानंतर तेव्हा सत्ताधारी बाकेवरून हा न्याय प्रविष्ट असताना याच्यावर चर्चा होऊ शकत नाही असा आक्षेप घेऊन आम्ही चर्चा थांबवली होती. चर्चा करण्यासाठी वेळ मागितली नव्हती. चुकीचा रेकॉर्डवर जाते, सुधीर भाऊंनी तपासलं पाहिजे. दोन भूमिका त्यांच्या होत्या. चला झालं, या विरोधी पक्ष नेते बोला. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो,
भुजबळ साहेब म्हणतात ते अगदी खरं आहे, पण न्यायालयाच्या अभिनिर्णयार्थाचा अर्थ हा कौल शेखदरनी दिलाय. व्हॉट इज सबज्युडिस हे कौल शेखदरनी सांगितलेलं आहे, आणि कौल शेखदर मध्ये सबज्युडिसचा जो अर्थ दिलाय त्या अर्थात हे बसत नाही म्हणून मांडतोय. म्हणून मांडतोय, नाही तर मांडलं नसतं. अच्छा झालं आता. आणि नाही, मी संपवतोच आहे. फार जास्त त्रास होत असल्यामुळे मी फार बोलणार नाही, एवढंच सांगतो. बरं, न्यायालयाचा निर्णय वाचण्याचा तर इथे अधिकार आहे ना, विचारा तुम्ही. म्हणजे अधिकार नसेल तर नाही वाचत न्यायालयाचा निर्णय, सांगा. एवढंच सांगतो, या न्यायालयाच्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे की तुम्ही केवळ याकरता घर तोडलं की तुमच्या विरुद्ध ट्विट्स केले आणि तुमच्या विरुद्ध बोलले. अध्यक्ष महोदय, माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, राज्यकारभार चांगला चालवा, नीट चालवा, 25 वर्ष चालवा का 27 वर्ष चालवा, औरंगजेबापेक्षा जास्त चालवा, काही अडचण नाही. पण अध्यक्ष महोदय कायद्याने चालवा, कायद्याच्या बाहेर जाऊन चालू नका. आज अध्यक्ष महोदय कुठेही कायद्याचं राज्य दिसत नाही आहे. लोकशाहीची मूल्य जी आहेत ती केवळ भाषणात बोलण्याची नाही आहेत अध्यक्ष महोदय. आणि मग गावभराचं सांगायचं, दिल्लीत काय, राजस्थानमध्ये काय, आपल्या पायाखाली काय आहे, आपण काय दिवे लावतोय, हे कुठेतरी समजलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक विषय मांडायचे आहेत, पण सत्तारूढ पक्षाची काय ऐकायची मनस्थिती मला दिसत नाही. आणि म्हणून या पुरवणी मागण्यांना या ठिकाणी मी विरोध करतो आणि माझं बोलणं संपवतो.